हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण संत रोहिदास, त्यांनाच आपण संत रविदास या नावाने देखील ओळखतो, त्यांचा निबंध मराठीमध्ये पाहणार आहोत. संत रविदास हे 15 ते 16व्या शतकातील भक्ती चळवळीतील एक महान भारतीय गूढ कविसंत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व होते. त्यांच्या भक्तिगीतांनी संपूर्ण उत्तर भारतात भक्ती चळवळीला नवी दिशा दिली. पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशातील भक्तांच्या मनावर त्यांनी गुरु म्हणून कायमची छाप सोडली. समाजात प्रचलित असलेल्या अन्याय, भेदभाव आणि रूढी परंपरांना विरोध करत त्यांनी समानता, प्रेम आणि भक्तीचा संदेश दिला. संत रविदासांच्या रचनांना अनेक पवित्र धर्मग्रंथांमध्ये स्थान मिळाले आहे. शीख धर्माचे पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब यामध्ये त्यांच्या अनेक भक्तिगीतांचा समावेश होतो. तसेच हिंदू धर्मातील दादूपंथी परंपरेच्या पंचवाणी या ग्रंथातही त्यांच्या असंख्य कवितांचा उल्लेख आढळतो. यावरून त्यांचा प्रभाव किती व्यापक होता हे स्पष्ट होते. रविदास यांचा जन्म वाराणसीतील सिर गोवर्धनपूर या गावात झाला. त्यांचे पालक चांभार व्यवसाय करणारे होते, त्यामुळे ते लहानपणापासून श्रम, साधेपणा आणि प्रामाणिकपणा यांना महत्त्व देत. त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गंगा नदीच्या काठावर साधना, चिंतन आणि भक्तांच्या सहवासात व्यतीत केले. सुफी संत, साधू आणि तपस्वी यांच्या सहवासाने त्यांच्या विचारांना आध्यात्मिक खोली प्राप्त झाली. संत रविदासांनी भारतातील अनेक प्रदेशांना भेट दिली. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि हिमालयातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपर्यंत ते पोहोचले. या प्रवासामधून त्यांनी सर्व समाजांना भक्ती आणि समानतेचा संदेश दिला. त्यांनी देवाच्या सगुण स्वरूपापेक्षा निर्गुण, निराकार आणि अमृत परब्रह्मावर अधिक भर दिला. त्यांच्या मते भक्ती ही बाह्य आडंबरात नसून आत्मशुद्धी आणि समत्व भावात आहे. संत रविदासांनी सामाजिक गुलामगिरीला पाप मानले आणि निर्भय राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मतानुसार मनुष्याने कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीपासून मुक्त राहिले पाहिजे. त्यांचे विचार आजही समाजाला सत्य, न्याय आणि समानतेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतात. समाज सुधारणा, आध्यात्मिक उंची आणि साधेपणा या तीनही गुणांचा सुंदर संगम असलेले संत रविदास हे भारतीय भक्ती परंपरेचे तेजस्वी दीप आहेत. त्यांचे विचार, कविता आणि उपदेश आजही लाखो भक्तांना मार्गदर्शन करत आहेत.